आज मी तुम्हाला अहिल्याबाईंचे प्रेरणादायी विचार सांगणार आहे रॉयल इन्स्टिट्यूट क्लासमधून। पारतंत्र्याच्या नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वातंत्र्याचं आणि स्वराज्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन छत्रपती बहाल केले, त्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ। भरल्या शिवारातली कणसं कापावी तसं अवघ शत्रू सैन्य ज्यांनी कापून काढलं आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा अटके पार रोवला, ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर। इंग्रजांना या हिंदुस्थानच्या मातीमध्ये आपल्या तलवारीनं पाणी पाजून कित्येक वेळा पराभूत करणारे पण स्वतः कधीच पराभूत न होणारे अजिंक्य योद्धा यशवंतराव होळकर। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चातुर्य, बुद्धी, सुंदर मन आणि दयाळू हृदय यासारख्या अमूल्य गोष्टी या संपूर्ण सृष्टीमध्ये फक्त दोनच व्यक्तीकडे पाहायला मिळतात। एक म्हणजे जग चालवणारा परमेश्वर आणि दुसरं म्हणजे जग सांभाळणारी स्त्री। अशा जागतिक कीर्तीच्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या, राजमाता, राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अशा अखंड भारतभूच्या मानवित्व असणाऱ्या या तमाम महामानवांना मी समृद्धी कोळेकर मानाचा मुजरा करते। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही, तर तो समाज इतिहासात जमा होतो। अहिल्याबाईंचा लोककल्याणकारी इतिहास या हिंदुस्थानच्या मातीमध्ये घडत आला। एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र असणाऱ्या अहिल्याबाईंनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला। अरे हिमालयापेक्षाही जास्त उंचीचं शौर्य आणि पराक्रम होता अहिल्याबाईंचा। हळूहळू त्याला सह्याद्री एवढं करत आज एखाद्या टेकडी एवढं करून सारा इतिहास आमच्या डोळ्यासमोरून गायब झाला। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुरुषांमधले सर्वोत्तम राजे होते, अगदी त्याचप्रमाणे अहिल्यादेवी स्त्रियांमधल्या सर्वोत्तम राज्यकर्त्या होत्या। ही गोष्ट पहिली आम्हाला लक्षात घ्यावी लागेल। मग कशी होती अहिल्याबाईंच्या जन्मावेळची परिस्थिती, कशा घडल्या अहिल्यादेवी? असं म्हणतात की ज्या वेळी या पृथ्वीमध्ये अन्याय, अत्याचार आणि अधर्माचा जन्म होईल त्यावेळी त्यांना संपविणारी एक व्यक्ती या पृथ्वीमध्ये जन्माला येईल। आणि तेच घडलं होतं 31 मे 1725 साली अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी। मराठी वतनदार माणकोजी शिंदे व सुशीला देवी यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं। या कन्येच्या तेजानं साक्षात सूर्यही लाजला। तीच अहिल्या जिनं सत्याचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानच्या मातीमध्ये राबवलं। तीच अहिल्या जिनं चूल आणि मूल या समाज व्यवस्थेच्या चौकटीला जुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला। अहिल्यादेवी होळकरांचे वडील माणकोजी शिंदे पराक्रमी लढवे तर होतेच, पण सोबत मुत्सद्दी राजकारणी देखील होते। म्हणून लहानपणापासूनच कुटुंबामधूनच अहिल्यादेवींना तलवार चालवणे, घोडा चालवणे, पोहणे, भालाफेक यासारख्या सगळ्या कलांचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जात होतं। हीच सुरुवात होती अहिल्यादेवीच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाची। 1733 साली वयाच्या 8व्या वर्षी महापराक्रमी सरदार सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेरावांसोबत अहिल्यादेवीचा विवाह संपन्न झाला। मल्हाररावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्यादेवीच्या वाटचालीची सुरुवात झाली। कारण मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे विश्वास आणि मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईच्या पाठीवर आयुष्यभर पडत राहिलेली कौतुकाची थाप। मल्हाररावांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला सांगितलं युद्ध कसं लढावं, तलवार कशी चालवावी, तोफा चालवताना भाला, समशेरी हे सगळं कसं चालवावं, रणांगणात युद्ध चालू असताना तोफांचे आवाज येत असताना शत्रूला दुधड्या छातीनं कसं सामोरे जावं हे मल्हाररावांनी अहिल्यादेवींना शिकवलं। अहिल्यादेवी होळकरांचे पती खंडेराव होळकर महापराक्रमी सरदार होते। त्यांनी 1754 साली कुंभेच्या लढाईमध्ये पराक्रम गाजवत असताना त्यांना वीरमरण आलं। पती मेल्यानंतर स्त्रीनं सती जावं अशी अमानुष प्रथा त्या काळी समाजात अस्तित्वात होती, परंतु मल्हाररावांच्या सांगण्यावरून अहिल्यादेवी सती गेल्या नाही, तर महिलांवरती अन्याय करणारी ही अमानुष प्रथा लाथारण्याचे काम त्यांनी केले। अहिल्यादेवी होळकरांचे वडील अहिल्यादेवी होळकरांचे पुत्र बाजीराव होळकर चतुर चाणाक्ष होते। त्यांना जाणीवपूर्वक मनोरुग्ण ठरवलं गेलं। पुणी आणि का केली मालेरावाची बदनामी। त्या काळी दरबारात जे उच्चवर्णीय भटपुरोहित यायचे ते दान दक्षिणेच्या नावाखाली आयतं सगळं घेऊन जायचे।
त्यांची ही कारस्थाने लक्षात आल्याबरोबर मालेराव त्या दानपेट्यांमध्ये विंचू आणि इंगळे ठेवायचे. ते ज्यावेळी लालचे पोटी झपाटून पडायचे त्या भिक्षेवर, शालींवर, सोन्या चांदींवर, ते घेतल्याबरोबर त्यांना विंचू आणि इंगळे डसायचे. ते पाहून मालेराव मोठमोठ्याने हसायचे. मालेरावांमुळे आपलं पितळ उघडं पडेल हे लक्षात आल्याबरोबर त्या धूर्तांनी मालेरावांना मनोरुग्ण ठरवलं. असो, होळकरांनी हे राज्य कोणाची गुलामगिरी करून मिळवलेलं नाही, तर तलवारीच्या पाठीवर आणि मनगटाच्या ताकदीच्या जोरावरती होळकरांच्या वंशजांनी हे राज्य उभं केलंय. हा इतिहास आहे होळकरांचा. काश्मीरच्या नंदनवनापासून ते वरळीच्या चंदनवनापर्यंत आणि काठेवाडपासून कलकत्त्यापर्यंत अखंड भारतामध्ये अहिल्यादेवींनी 5,000पेक्षा जास्त मंदिरं बांधली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्रे उभी केली. त्यासाठी त्यांनी राज्याच्या खजिन्यातून पैसा घेतला नाही. त्यावेळी होळकरांच्या राज्याचं एक वैशिष्ट्य होतं. ज्याप्रमाणे मासाहेब जिजाऊंचा संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंचा खाजगी संपत्ती कोश होता, अगदी त्याचप्रमाणे मल्हाररावांनी अहिल्यादेवीचा खाजगी संपत्ती कोश तयार केला होता. त्यामध्ये परंपरागत चालत आलेली संपत्ती त्यांनी अहिल्यादेवीच्या खाजगी संपत्ती कोशात ठेवली होती. अहिल्यादेवींनी जी मंदिरं बांधली, घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, त्यासाठी राज्याच्या खजिन्यातून पैसा घेतला नाही, कराचा पैसा घेतला नाही, तर त्यांनी त्यासाठी स्वतःची खाजगी संपत्ती वापरली. हा इतिहास अजूनही अनेकांना माहीत नाही. जगात आतापर्यंत सगळ्यात जास्त कौटुंबिक संकट जर कोणत्या राज्यकर्त्यावर आली असली तर ती अहिल्यादेवींवर आली. कारण अहिल्यादेवीच्या हयातीतच नवरा खंडेराव, मुलगा मालेराव, सासरे मल्हारराव, जावई यशवंत फणसे या सर्वांचं निधन झालं. राज्य करू शकेल असा एकही कर्ता पुरुष उरला नाही. त्यावेळी त्यांनी खंबीरपणे राज्यकारभार करण्याचा निर्धार केला. परंतु त्यांच्या सैन्यातील एका सैनिकाने फितुरी करून राघोबादादाला पत्र धाडलं, बाई अबला आहे, एकटी आहे, तू आक्रमण करून हे वैभवशाली राज्य बळकावून घे. आणि आलेल्या संधीचा फायदा घेऊन राघोबादादा तात्काळ 30,000 फौजनीशी होळकरांच्या राज्यावर चालून आला. परंतु अहिल्यादेवींची दूरदृष्टी पहा. त्यांनी आधी स्त्रियांना प्रशिक्षण देऊन 5,000 स्त्रियांची फौज तयार केली होती. परंतु फक्त हाती तलवार घेऊन चालत नाही, तलवारीसोबत बुद्धी चातुर्यही असावं लागतं. अहिल्यादेवींनी राघोबा पेशव्याला पत्र धाडलं, मी एक अबला बाई आहे असं समजू नकोस. ज्यावेळी खांद्यावर भाला टाकून तुझ्यासमोर उभी राहील त्यावेळी प्रचंड जड जाईल तुम्हाला. पत्रातील अहिल्यादेवीचे आक्रमक शब्द वाचताच राघोबा पेशव्यांनी माघार घेतली. शत्रूला रणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचं असतं. कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही, हे मानसशास्त्र अहिल्यादेवींना अवगत होतं. शेवटी जाता जाता एवढंच सांगते की पुन्हा एकदा जय मल्हारीची वादळी हाक पाहिजे, पुन्हा एकदा जय मल्हारीची वादळी हाक पाहिजे, पुन्हा एकदा धनगरांचा खावा पाहिजे, पुन्हा एकदा या विश्वाला अहिल्याबाई होळकर पाहिजे, पुन्हा एकदा या विश्वाला अहिल्याबाई होळकर पाहिजे. अमर आहेत इतिहासांच्या पानात, अमर आहेत इतिहासांच्या पानात उत्तर दिलं संकटांना. अजरामर आहेत आजही त्यांचे थोर विचार. वंदन करते अशा सर्व महान स्त्रियांना, वंदन करते अशा सर्व महान स्त्रियांना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.